निवडणूक आयोगाचे 2 पत्र आणि त्या 2 पत्रांमुळे आता उमेदवारांचा संभ्रम आणि टेन्शन वाढलेलं आहे। सर्व पक्षांच्या डमी उमेदवारांचे अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे। छोटे पक्ष, शहर आघाडी या उमेदवारांचंही टेन्शन वाढलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता मात्र उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण यावेळेस निवडणूक आयोगानं जे पत्र जारी केलेलं आहे त्या 2 पत्रांमुळे आपण बघतोय उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगानं हे 2 पत्र समोर आलेत आणि यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे, डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं काल जारी केलेल्या पत्रानंतर आज नव्यानं काढलेल्या शुद्धीपत्रामुळे राज्यातल्या सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे। तर सकाळचे आमचे प्रतिनिधी शांताराम पाटील यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण बघतोय सर की अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाचे 2 पत्र समोर आले आहेत आणि त्यामुळे सगळ्याच उमेदवारांचं टेन्शन वाढलं असं म्हणता येईल। कसं पाहता या निवडणूक आयोगाच्या पत्रांकडे आणि यामुळे काय संभ्रम निर्माण होऊ शकतो? उमेदवार कालपर्यंत निवडणूक आयोग म्हणून अर्ज वैध ठरवावा असं काल पत्र आलं होतं निवडणूक आयोगाचं। मात्र आज सकाळी निवडणूक आयोगाच्या वतीनं दुसरं पत्र देण्यात आलं आहे की ज्या बी म्हणून ज्यांचे एबी फॉर्म ज्यांना बी म्हणून दिलेल्या राजकीय पक्षांनी त्या उमेदवाराच्या अर्जावर 5 सूचकांच्या आहे तो अर्ज वैध धरू नये। त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या किंवा ज्यांना बी फॉर्म मिळालेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डमी अर्जावर एकाच सूचकाची सही असल्याने ते डमी अर्ज सगळे बाद झालेले आहेत। आणि ज्यांनी अपक्ष अर्ज भरलेले नाही, डमी अर्ज भरलेल्या लोकांनी त्यांना जर निवडणूक लढवायची इच्छा असेल आणि त्यांनी जर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला नसेल तर ते उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर गेलेले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे लोकांच्या जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता। काहींनी याबाबत आज छाननी वेळी नाराजी व्यक्त केली, तर काही जण म्हणत होते आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहे।